अखेरीस राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि तेवढेच आनंदाचे अपडेट असणार आहे। कर्जमाफीची यादी कधी येणार? कर्जमाफीची यादी कधी येणार? आता आपण पाहिलं होतं, आपण आपल्या पेजवर आणि चॅनलवर अपडेट घेतली होती की 22 तारखेला अर्थातच आज यादी येईल। मग अनेक शेतकऱ्यांनी विचारलं की आज यादी येणार, तुम्ही म्हटला होता, मग यादी कधीपर्यंत येणार आहे? किती वाजता आम्ही यादी पाहू शकतो? कुठे पाहू शकतो? आणि नक्की यादी आज येणार आहे का? कारण ITR विभागाकडून म्हणजेच की जे शेतकरी टॅक्स भरतायत त्यांचा डेटा अजून आलाय का नाही याबाबत शंकता होती, परंतु आता या सर्व बाबी क्लिअर झाल्या असून शेतकरी कर्जमाफीबाबतचे अत्यंत महत्त्वाचे अपडेट, आजच शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी येणार अखेरीस ठरलेलं आहे। आणि मग ही यादी तुम्ही किती वाजता पाहू शकता, कशा पद्धतीने ही यादी येणार आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश असणार आहे, चला सर्व सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर लक्षात घ्या, कर्जमाफीची यादी आजच येणार आहे। मग आज कधी येणार? तर आज दुपारी 2 वाजल्याच्या आसपास आपले सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या वतीने पत्रकार परिषद घेतली जाणार आहे आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातूनच शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर होणार असल्याची माहिती मिळत आहे। मग ही यादी नक्की कशा पद्धतीने येणार आहे, यासाठी ऑनलाईन पोर्टल डेव्हलपमेंट केले आहे का, किंवा तुम्ही या याद्या कुठे कुठे पाहू शकता, ही सर्व सविस्तर माहिती तुम्हाला आज आपले सहकार मंत्री नक्कीच त्या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देणार आहेत। यासोबतच कर्जमाफीची यादी आज येणार, रक्कम कधीपासून जमा होणार या संदर्भातील देखील महत्त्वाचे अपडेट समोर येत आहेत। तर या कर्जमाफीबाबतची रक्कम या दिवशीपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये देखील जमा होण्यास सुरुवात होईल। आणि त्यातीलच एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये 7.5 लाखांच्या आसपास शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार असल्याची देखील माहिती मिळत आहे। मग हे 7.5 लाख शेतकरी नक्की कोणते असणार आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यातील असणार आहेत, किंवा कशा पद्धतीने या शेतकऱ्यांची निवड केली गेली आहे, असे विविध प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील। चला ही सर्व सविस्तर माहिती जाणून घेऊया, परंतु त्याआधी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून योजनेसंदर्भातील पुढीलही सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम आपण आपल्या पेज आणि चॅनलच्या माध्यमातून करतोय। तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, आज दुपारी 2 वाजता सहकार मंत्री यांची पत्रकार परिषद होणार आहे। म्हणजेच की आपले सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आहेत यांच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेतली जाणार आहे। आपण पाहिलं होतं की कालच आपले कृषी मंत्री असतील किंवा आपले मुख्यमंत्री असतील यांच्या वतीने दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या जयंतीच्या निमित्तानेच कर्जमाफीची पहिली यादी जाहीर होणार असल्याचे आपल्याला सांगितले होते। आणि त्याचनुसार आज दुपारी 2 वाजता सहकार मंत्र्यांच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन या माध्यमातून कर्जमाफीची पहिली यादी जाहीर होणार असल्याचे बोलले जात आहे। मग ही यादी कशी होईल तर लक्षात घ्या, ही यादी त्यांच्या पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी पोर्टलवर एकतर अपलोड केली जाईल, किंवा ग्रामपंचायत कार्यालय असेल किंवा बँक असेल, अशा विविध पद्धतीने त्या ठिकाणी तुमची कर्जमाफीची यादी तुम्हाला पाहता येणार आहे। आणि त्या संदर्भात कशा पद्धतीने प्रक्रिया होणार आहे, KYC कशी करायची आहे, हे देखील तुम्हाला त्या ठिकाणी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नक्कीच माहिती मिळणार आहे। त्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लक्षात घ्या की सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये 7.5 लाख शेतकरी जे आहेत, जिल्हा मध्यवर्ती बँकांमधील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये लाभ देणार असल्याचे देखील बोललं जात आहे। जिल्हा मध्यवर्ती बँकेतील 7.5 लाख शेतकरी आहेत, थकबाकीदार शेतकरी आहेत। लक्षात घ्या, आपण सांगितलं होतं सुरुवातीलाच तुम्हाला की सुरुवातीला थकबाकी म्हणजेच की ज्यांची 2 लाखांपर्यंतची थकबाकी आहे आणि जे शेतकरी पात्र आहेत त्यांना सुरुवातीला लाभ मिळेल, त्यानंतर हे प्रोत्साहनपर अनुदान असेल किंवा वन टाइम सेटलमेंट असेल ती नंतर होईल। आणि त्यातही सर्वात पहिला लाभ जो आहे किंवा सर्वात पहिल्यांदा जिल्हा मध्यवर्ती बँकेमधील जे शेतकरी आहेत म्हणजे की सोसायट्या असतील त्या शेतकऱ्यांना याचा सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये लाभ मिळेल। राष्ट्रीयकृत बँकांसाठी नंतर लाभ दिला जाईल असे देखील बोलले जात आहे। आणि याद्या आल्यानंतर KYC प्रक्रिया सुरू होऊन KYC केलेल्या शेतकऱ्यांना येत्या शनिवारी आषाढी एकादशीच्या निमित्ताने त्या ठिकाणी कर्जमाफीची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार असल्याची देखील माहिती मिळत आहे। आजच्या पत्रकार परिषदेनंतर पुढील प्रक्रिया कशा पद्धतीने करायची हे देखील तुम्हाला माहिती आपल्या पेजवर आणि चॅनलवर मिळणार आहे। त्यामुळे पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करून तुमचे प्रश्न कमेंटच्या माध्यमातून नक्की विचारा। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।